नगरसेवक होते नाही तेव्हा त्यांच्या डोसक्यावर बसून काम करून घेतलं. तसाच कोल्हापूर महानगरपालिकेवर सुद्धा महायुतीचा झेंडा फडकावा. हे राजकारण नसून कुटुंब समजले त्या नगरसेवकाच्या मागे आम्ही राहणार ठाम. तेच न राहता पडद्याच्या पाठीमागं कामा करणारा असला नेता आम्हाला पाहिजे. प्रशासनानं काही दाद घेत नाही. कुठं जाणार आम्ही? महाआघाडी जे आले तर बरं होईल. डायरेक्ट आपण पक्षाकडे जाऊ शकत नाही, व्यक्तीला घेऊन पक्षाकडे जाऊ शकतो. आम्ही पक्ष बघणार नाही, आम्ही व्यक्ती बघणार. वया काढूपणा त्यांनी केलेला आहे. नगरसेवकच बरोबर. 4 आहेत, त्यातला एक आमचा भागातला आम्ही निवडून देणार. पहिला व्यक्ती बघा. भाजप, शिंदे गट आणि राष्ट्रवादी, कारण हे 100% यशस्वी होते, यात काही शंका नाही. खाली काही ते वैयक्तिक राजकारणासाठी बाहेरचे नगरसेवक आणून देतात आणि स्थानिकांना सोडतात. पक्ष आम्ही बघत झालो आजपर्यंत, पण त्या पक्षाचा व्यक्ती सुद्धा आम्हाला आवडणार असा. पूर्ण महाराष्ट्राची त्या प्रशासन राज्यामुळे वाटोळा झालेला आहे. अवैध धंदे चालू होते आणि अजून बी आहेत. ह्यात फेरबदल व्हावा अशी आमची इच्छा आहे. प्रभागाचा विकास त्याच्या डोळ्यासमोर असावा, त्या व्यक्तीशी आम्ही काँग्रेस पक्षाचेच 100%. भाजपनं काय केलं हे बघितलंय 10 वर्ष. नगरसेवक हवा. पक्षापेक्षा व्यक्तिमत्व ठेवणार. प्रशासनाचं काम नाही, पक्षाचंच काम आहे. आणि महाविकास आघाडीचा विजय व्हावा असं आम्हाला वाटतं. महायुती आघाडी यावी आमची इच्छा आहे. आता तर सगळीकडे मोदी साहेबांचं वार आहे, देवेंद्र फडणवीसचं वार आहे. केंद्रात जर बघितलं तर महायुतीची सरकार आहे, राज्यात पण बघितलं तर महायुती सरकार. अत्यंत कामाचा प्रभाव असल्यामुळे महायुतीची सत्ता यावी. कोणतेही काम जर असलं तर ते करायची ठामपणा भूमिका येतात. दादा कदम साहेबांचा इथे मान तेवढा आभार कमी जाईल. डोळ्यासमोर निश्चितच व्यक्ती ठेवणार. महायुतीची सत्ता यावी. भाजप सगळ्यात टॉपला आहे. 2 नंबर शिंदे गट, 3 नंबर राष्ट्रवादी. दुधात दूध आणि पाण्यात पाणी होणार हे 100% सांगतो. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सध्या महानगरपालिका निवडणुकीची धामधूम जी आहे ती आता कोल्हापुरामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे वरिष्ठ नेते, सगळ्या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका, इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आणि उमेदवारीसाठी दावा काही इच्छुक करत असतानाचं चित्र सध्या जरी पाहायला मिळत असलं तरी सर्वसामान्य नागरिकांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत, त्यांच्या परिसराचा विकास झाला आहे की नाही, त्यांच्या मनातील नगरसेवक कसा असावा हेच जाणण्यासाठी मी आज पोहोचलोय प्रभाग क्रमांक 4 मध्ये. आणि प्रभाग क्रमांक 4 मधील सदर बाजार परिसरामध्ये मी आता सध्या उभा आहे. या ठिकाणी माझ्यासोबत काही नागरिक आहेत. मी त्यांच्याशी संवाद साधणार आहे आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की त्यांच्या परिसरामध्ये विकास झालाय की नाही, त्यांच्या मनातला नगरसेवक कसा असावा हेच जाणण्यासाठी मी आता या ठिकाणी पोहोचलोय. साहेब नमस्कार. नमस्कार साहेब. काय सांगाल, आता महानगरपालिका निवडणुका सुरू आहेत, आपण रोज बघतोय चौकांमध्ये प्रचार फेऱ्या सुरू आहेत, पॉम्पलेट आपल्या घरी येऊन पडत आहेत. सगळे जरी एका बाजूला असलं तरी गेल्या 5 वर्षापासून महापालिका प्रशासनाचा कारभार सुरू होता. बरोबर. तर या कारभाराच्या बाबत तुम्ही समाधानी आहात का, की नगरसेवकच बरा? नगरसेवकच बराच आहे. नगरसेवक असले की कामं होत्यात. हो, आता आमचे तन्वीर व्यापारी हे आहेत, सत्तेत न राहता पडद्याच्या पाठीमागं कामा करणारा असला नेता आम्हाला पाहिजे. बर. सत्तेत नसताना सुद्धा त्यांनी लोकांची गरजा भागवल्या. लॉकडाऊन मध्ये लोकांना अन्नधान्य दिलं, जेवण दिलं आणि डोळ्याचा प्रश्न येऊन दे, औषधा प्रश्न येऊन दे, आधार कार्ड काढून देणे, हे सगळे त्यांनी आमचे तन्वीर व्यापारी बघितलेले आहेत. तुमच्या मध्ये काय वाटतंय, नगरसेवक कसा असावा? नगरसेवक विकास करणारा असावा, लोकांचे जनतेचे प्रश्न सोडवणारा असावा, हेच नगरसेवक पाहिजे आम्हाला. आता लोकांच्या गरजा काय आहेत? लाईट, पाणी, गटार, हेच प्रश्न आहे. हो, दुसरं कुठले काय आहे प्रश्न? आता ज्या वेळेला आपण 15 जानेवारीला मतदान करणार आहोत, त्यावेळी मतदान करताना तुम्ही व्यक्ती बघणार की पक्ष बघणार? व्यक्ती बघणार. काय कारण? व्यक्तीच काम करत असतोय. हो, पक्ष तर ते वेगळाच आहे, पण व्यक्ती पाहिजे ना आम्हाला. खालच्या लेवलला व्यक्ती आम्हाला पाहिजे. बरोबर. आमचा ऐकणारा, आमची कामं बघणारा. बरोबर. आता तुम्ही असं म्हणलात की आमची कामं करणारा, आमचा ऐकणारा, आमच्या तक्रारींचं निरसन करणारा आणि आमच्या मूलभूत सोयी सुविधा आम्हाला ज्या द्यायला पाहिजेत तो देणारा नगरसेवक असावा. बरोबर. तरीही माझा तुम्हाला एक प्रश्न असेल, कोल्हापूर महानगरपालिकेवर आज आपण बघतोय की एका प्रभागाचा 4 प्रभाग एकत्र झाले आणि मोठा प्रभाग एक निर्माण झालेला आहे.
अनेक 4 नगरसेवक या ठिकाणी येणार आहेत. महायुती असेल, महाविकास आघाडी आले, इतर सगळे पक्षाचे उमेदवार जे आहेत ते या निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. तर या सगळ्याच्या मधून तुम्ही एक नागरिक म्हणून, एक कोल्हापूरकर म्हणून तुम्हाला काय वाटते की कोल्हापूर महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी? विकास करणारा पक्ष पाहिजे आम्हाला. विकास करणारा पक्ष पाहिजे, भले कोणचाही असो. हा कोणताही असून दे. दादा तुम्हाला काय वाटते, प्रशासनाचा कारभार बरा होता की नगरसेवकच हवा आहे? नगरसेवक बराबर. नगरसेवक असले की कामं बऱ्यापैकी होते. आपण सांगू शकतोय, नगरसेवक हक्काने सांगू शकतोय की बाबा हे काम झालेलं नाही, हे करायला पाहिजे. प्रशासनानं काही दाद घेत नाही, कुठं जाणार आम्ही? हक्काने नगरसेवकांना सांगता येते ना की बाबा हे काम व्हायला पाहिजे, गटर साफ नाही किंवा रस्ते बरोबर नाही. आणि या आता आम्ही नगरसेवकांना सांगू शकतोय. बरोबर. आता येणाऱ्या नगरसेवकाकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत आपल्या प्रभागाच्या अनुषंगाने? काय अपेक्षा म्हणजे हेच की आपली काय अपेक्षा असते जनतेची की गटार संडास हे रस्ते साफ असावे, बाबा सुखसुविधा असे, युवा लोक मुलासनी योग्य मार्गदर्शन, नोकरी म्हणा किंवा कामधंदे योग्य रीतीनं व्हावे, हेच अपेक्षा आहे. म्हणजे रोजगार उपलब्ध रोजगार बस हेच रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. तुम्ही यावेळेला मतदान करताना पक्ष बघणार की व्यक्ती? व्यक्ती बघणार, चांगल्या व्यक्तीलाच आम्ही मत घालणार. हा. आणि तरी महापालिकेवर कुठल्या पक्षाची सत्ता यावी? नाही कुठली पण असून दे, महाआघाडीचे काम आहे भरपूर चांगलीपैकी आहे. महाआघाडीचे आले तर बरं होईल. बरोबर. मित्रा तू तरुण आहेस, काय वाटतंय आता तरुण चेहरा म्हणून तू ज्या वेळेला या प्रभागामधला एक नागरिक आहेस, काय वाटतंय प्रशासनाचा कारभार चांगला होता की नगरसेवकच बरा? नगरसेवक पाहिजे हो. प्रशासन कसं आहे, महापालिकेत कोण जाणार? नगरसेवकाला आपण सांगू शकतोय बाबा आमची हा अडचण आहे, करून दे सगळं. नगरसेवक पाहिजे. या वेळेला आता जो येणारा नगरसेवक असणार आहे त्या नगरसेवकाकडनं तू एक तरुण म्हणून तुझ्या काय अपेक्षा असतील? हाच की बाबा गोरगरिबांची कामं व्हावी, रस्ते चांगले असावे, सुविधा असावी, स्वच्छता असावं, प्रभागात काय चाललंय काय नाही याच्याकडे लक्ष पाहिजे त्यांचं. तू यावेळेला मतदान करणार आहेस, मतदान करताना तू व्यक्ती बघणार की पक्ष बघणार? कारण आता अनेक युवा चेहरे जे आहेत या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले दिसतंय आणि एकीकडे पक्ष पण, पक्षाच्या पातळीतनं वेगवेगळी कामं पण केली जात आहेत. तर या दोन्हीपैकी तुझं कोणाला प्रायोरिटी असेल? व्यक्तीलाच बघायला पाहिजे ना. पक्ष तर आहेच की, डायरेक्ट आपण पक्षाकडे जाऊ शकत नाही. व्यक्तीला घेऊन पक्षाकडे जाऊ शकतो, बाबा आमचे हा काम आहे आम्हाला करून द्या. आम्ही माणूसच बघणार. आता पक्ष माणूस घेऊनच आम्ही पक्षाकडे जाऊ शकतो हे तू म्हणालास, तर असं काय वाटतंय तुला की महापालिकेवर कुठली सत्ता यावी, कुठल्या पक्षाची? बघा जे चांगलं काम करेल तिची सत्ता आहे ना. जे काम चांगलं करेल ना तिची सत्ता आहे. माझ्यासोबत सदर बाजार परिसरामध्ये मी सध्या फेरफटका मारतोय. माझ्यासोबत काही रिक्षा व्यावसायिक आणि नागरिक देखील आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. दादा नमस्कार. काय सांगाल, आता महापालिका निवडणुका सध्या सुरू आहेत. महापालिका निवडणुकीची रणधुमाळी आपण डोळ्याने बघतोय, प्रचार बघायला लागलोय, आरोप प्रत्यारोप आता होतील नाही होतील त्याच्याशी ते जर आपण सोडलं, एक नागरिक म्हणून तुम्हाला माझा असा प्रश्न आहे, गेल्या 5 वर्षापासून जो प्रशासनाचा कारभार सुरू होता त्या प्रशासनाच्या कारभाराशी तुम्ही समाधानी आहात का की नगरसेवकच असावा? भागातली वैयक्तिक कामं किंवा अशी किरकोळ अशी कामं असते जी गटर बिटर ते नगरसेवक पाहिजेच त्यांना. प्रशासक असं लक्ष देत नाहीत, प्रशासनाचे अधिकारी वगैरे. तुमच्या मते, तुम्ही नागरिक आहात, तुम्ही या व्यवसायाच्या निमित्तानं असेल किंवा आपल्या भागात वावरणं असेल, यावरून आपल्याला कळते की नगरसेवक आपल्या कसा असावा असं वाटते तुम्हाला? भागातले कामं करणारा प्रामाणिकपणे सर्वांना घेऊन चालून असं राहणं तेच नगरसेवक. आता या येणाऱ्या निवडणुकीनंतर जो येणारा नगरसेवक असेल, जो कोणी असेल, त्या नगरसेवकाकडनं एक नागरिक म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत? भागातली कामच की, बाकी दुसरं काय नागरिक वैयक्तिक काय नाही आमचं. परवाना बिरवाना असं काय असं लवकर मिळावं एवढं. जास्त करून आरोग्याचा प्रश्न मोठा आहे. गटेरे वगैरे, स्वच्छता पाहिजे. लोटाय कधी माणसं येत नाहीत. आम्हाला काय माणूस आपला आमच्या ह्याच्यालाच येणार, आता आमच्या भागातलाच येणार. आम्ही ठरवलेच, एक आमचा माणूस 4 आहेत, त्यातला एक आमचा भागातला आम्ही निवडून देणार. आमच्या फुल आमच्या भागातला 4 नगरसेवक आहेत. एक नगरसेवक आपल्याला निवडायचा होता, यावेळेला 4 आहेत. 4 आहेत. हे 4 नगरसेवक निवडत असताना आपण पक्ष बघणार? आम्ही पक्ष बघणार नाही, आम्ही व्यक्ती बघणार. आमची कामं करणारा जो कोण असेल ते आम्ही त्याला मत टाकणार. तरी आता 4 पक्षाचे 4 उमेदवार 4 पक्षाचे 4 उमेदवार असतील किंवा
कशा घडामोडी घडतील आपल्याला माहिती नाही काय मात्र महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं वाटतंय? पक्ष कोणताही येऊ दे हो, पक्षाचं काय नाही कारण आम्हाला वैयक्तिक म्हणजे आमचं भागासाठी काम करणारा आम्हाला माणूस पाहिजे, एवढंच आमचं मत आहे. काय कामच केलेलं नाहीये. फक्त वेळ काढूपणा त्यांनी केलेला आहे. ह्याच्यातच 10 वर्ष त्यांची गेलीत. बर, मग नगरसेवक आल्यानंतर फरक पडेल काय? 100% पडणार. नगरसेवक जातीनं लक्ष देऊन कामं करून घेतील. त्या हिशोबानं नगरसेवक पाहिजेतच. पूर्ण महाराष्ट्राची त्या प्रशासन राजामुळं वाटोळं झालेला आहे. नगरसेवक कसं सांगून अधिकाऱ्यासनी कर्मचाऱ्यासनी सांगून काम करून घेऊ शकतात. बरोबर. तसं नगरसेवक नसल्यामुळं प्रशासनावर कोणाचं वचक नव्हतं. प्रशासनावर कुणाचं वचक नव्हता, नगरसेवक असावा तुम्ही म्हणताय, पण तो नगरसेवक कसा असावा? नगरसेवक सुसंस्कृत असावा, कामं करणारा, हिरिरीने स्वतः जातीने लक्ष घालून दररोज काम करणारा असावा. तुम्ही यावेळेला मतदान करणार आहात, काय पक्ष बघणार की व्यक्ती? व्यक्ती पण आणि पक्ष पण जरुरीचा आहे. कारण पक्षाची ध्येयधोरणानुसारच तो काम करणार आहे. स्वतःच एका ह्याच्यानं काय काम होणार नाही आहे. बरोबर. महापालिकेवर आपल्या कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं तुम्हाला वाटतंय? काँग्रेस पक्षाचीच 100%. का हो? त्यांचंच हे आहे विजन आता चांगलं आहे. भाजपनं काय केलं हे बघितलंय 10 वर्ष. काय चालू आहे, कसं बट्ट्याबळ चालू आहे. त्यामुळे काँग्रेसच हाय. 70 वर्ष त्यांनी केलेलं आहे. 70 वर्षाच्या ह्याच्यावर लोक आता भाजपला वैतागल्यात. आता म्हणायला लागल्यात भाजप नको आहे तसं काँग्रेस यावं असं लोकांचं मत आहे. तुमचा अनेक वर्षाचा अनुभव आहे. तुम्ही अनेक नगरसेवक बघितलात, अनेक नगरसेवक तुम्ही निवडलेला आहात, निवडणुका देखील बघितल्यात. यावेळेला 4 नगरसेवक आपल्याला निवडायचे आहेत. तो नगरसेवक कसा असावा? आमच्या भागाचाच असावा, ते कुठल्या बी पक्षाचा असावा. बर. नगरसेवक आपल्या कामात असावा, भागातला असावा. तुमचा आतापर्यंतचा अनुभव तेवढ्यासाठीच मी म्हणालो, महापालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी? सत्ता यावी असे कुठला पक्ष असं या नाही ती सांगू शकत नाही. बर. म्हणजे असं मला असं वाटतं की आमच्या भागातला नगरसेवक यावा. बर. त्याचा काय फायदा होईल? फायदा म्हणजे आमच्या गल्लीतला विकास, म्हणजे काहीतरी आपल्या गोरगरिबासाठी आपला झटणारा माणूस पाहिजे. बर. तेवढं माझी इच्छा. आता तुम्ही या भागातले ज्येष्ठ नागरिक आहात, आपण या भागात करत असतो, सगळीकडे बघत असतो, काय अपेक्षा आहेत येणाऱ्या नगरसेवकाकडनं? काय आता आहे ते आपल्या गटरी असं अपेक्षा. प्रशासनानं काम चांगलं केलं का? प्रशासनाचं काम नाही, पक्षाचंच काम आहे, बाकी काय नाही. नगरसेवक 5 वर्षात प्रशासनानं कामं चांगली केलीत असं दिसलंय का? आता आम्ही रिक्षा व्यवसायात आहे, तर रिक्षा व्यवसायात कोल्हापुरात सगळीकडे बघतोय तर रस्ते खराब झालेले जास्त आहेत. कुठं कुठं आता तर करायला लागलेत. काय करतात, ज्या ठिकाणी एकदमच खराब आहे तिथं करायला लागल्या, ते चांगली गोष्ट आहे प्रशासन. पण इथं या सदर बाजार मस्जिद पासून इगल पाईप पर्यंत हा रस्ता पूर्ण चांगला होता. मला वाटतं कोल्हापुरात कुठं नव्हता एवढा चांगला रस्ता होता, आणि त्यालाच JCBनं उकरून खडकं मारल्या, JCBनं खरडपट्टी केली आणि त्याच्यावर हा लेप टाकलाय आणि चांगल्या रस्त्यालाच खराब केला आणि चांगला केला. काय याच्यात काय अर्थ नाही. हे प्रशासकाचं काम आहे. हे जर नगरसेवक जर असता इथं भागातला तर यांनी असं करायला दिलं नसतं. त्याच्यामध्ये कुठं खराब झाल्यात, खड्डे कुठं पडल्यात, इथे एक पण पॅचवर्क करण्यासारखं काम नव्हतं. एवढा चांगला रस्ता हा इथला होता. आणि पाहिजे तर ह्यापूर्वी CC कॅमेरा लावलेला इथं. CC कॅमेऱ्यात ह्यापूर्वी 15 दिवसाच्या अगोदरचे रस्ते बघा तुम्ही. शासकीय पोलिसांचं CC कॅमेरा आहे, त्यामध्ये त्यांनी दाखवलेला आहे रस्ते कसे ते दिसतात त्यावेळेला. आणि आत्ताचा पण रस्ता बघा, केले रस्ता त्याबद्दल नाही, पण चांगला रस्ता करण्यापेक्षा ते जर कुठं राजारामपुरी जाणार रस्ता, स्टँडकडे जाणार रस्ता, स्टँड मधून आत जाणार रस्ते, असे कोल्हापुरात कितीतरी रस्ते खराब आहेत, ते काय त्याला हातच लावत नाहीत. उगाच इथं करण्यात काय अर्थ नव्हता पण केला. काय वाटतं तुम्हाला या सगळ्या कृतीकडे? आता ते म्हणतात तसं प्रशासनाचं काम कसं आहे सगळं बघून करायला पाहिजे ना. कुठं करायला पाहिजे तिथं करायला पाहिजे. आता हे रोड चांगलाच आणि करायला काही गरज नव्हती. आणि केलाय म्हणजे कसा, त्याला काय डायरेक्ट हे करून असं वगैरे काय केलेलं नाही. नुसतं वरनं JCBनं जर खडकं पाडल्यात आणि त्याच्यावर लेप टाकलाय, त्याचा काय फायदा नाही हो. एक पाऊस पडला की जाणार दोन्ही घेऊन जाणार आणि खर्च आहे तशी राहणार, आहे तसं राहणार. असं होती ती काम. काय वाटतं यांच्या जे काय आता त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे इथं रस्ता असा केलाय, त्याचं काय इम्पॅक्ट होईल असं वाटतं? नाही करायचं म्हणून केलंय ते. नाहीतर हेच नीती दुसरीकडे कुठं तर वापरलं असतं तर ते फायद्याचं झालं असतं. हे रोड ऑलरेडी होतं, हे स्पीड ब्रेकर असून सुद्धा ते काय काम नसल्यासारखं त्यांनी केलेलं आहे. उगाच करायचं म्हणून केलेलं आहे त्याने, दाखवायसाठी. नाही तर दुसरं काय काम नाही आहे ते.
स्पीड ब्रेकर एकदम चांगला होता. त्याला जेसीबीनं खड्डे मारले त्यांनी उगतच आणि त्याच्यावरच टाकले. जेसीबीनं केलं त्यामुळे खड्डे पडल्यात, नाही तर खड्डा नव्हता. एकदम चांगला स्पीड ब्रेकर होता. एवढा रस्ता चांगला होता. उगतच करण्यात काय अर्थ नव्हता, केलाय. दादा नमस्कार. महापालिका निवडणुका लागलेल्या आहेत, आपण बघतोय रोज प्रचार सुरू आहे, सगळं सुरू आहे. पण गेल्या 5 वर्षापासून जो प्रशासनाचा कारभार सुरू होता त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय की नगरसेवकच असावा? नगरसेवक लोकसभेत असणे गरजेचं आहे. त्यामुळे नगरसेवक ही महापालिकेची निवडणूक झालीच पाहिजे आणि त्यात चांगली भागातील कामं होतात, लोकांच्या समस्या सुटतात. ह्या अनेक समस्या आहेत, आरोग्याचे आहेत, वैयक्तिक लोकांचे प्रश्न आहेत, ते सोडवतोय. त्या माध्यमातून नगरसेवक सोडवत राहतात. बरोबर. तुम्ही एक नागरिक आहात, तुम्हाला काय वाटते नगरसेवक कसा असावा? स्वच्छ प्रतिमेचा पाहिजे, जेणेकरून लोकांच्या भावना, लोकांची कामं करणारा. त्यातले आमच्या भागातले तसे लोक आहेत, ते निवडून देतील. येणाऱ्या झालं नाही ते पण नगरसेवक नाही. बोलतो 25 वर्ष नगरसेवक इथं नाही. आमच्या भागात या चौकात, सदर बाजार चौकात, हे तरुण मंडळ या चौकात आहे ना, तर 25 वर्ष झालं आम्हाला इथली जागाच दिलेली नाही. कामं पण होत नाही आणि जागातली शीटच देत नाहीत. खाली काही ते वैयक्तिक राजकारणासाठी बाहेरचे नगरसेवक आणून देतात आणि स्थानिकांना सोडतात. आमचे इच्छुक उमेदवार असतात ते बळी पडतात या दृष्टिकोनातून. आमचे एफ ग्रुपचे कार्यकर्ते, संस्थापक अध्यक्ष आहेत आझर फकीर, आयस फकीर, यांना कायमस्वरूपी डावललं जाते. ते एवढ्या ह्याच्यात तिने सहकार्य आहेत, गोरगरिबांच्यासाठी ते उठून उभारतात. कोणत्याही गोष्टीत, कोणत्याही राजकारणात असू दे, कोणत्याही भांडणात असू दे, काही असू दे, पण ते सक्रियनं पुढे असतात. लोकांच्या भावना घेऊन तिने गोरगरिबांची कामं करतात. पण त्यांना मतदान करताना पक्ष बघणार की आता व्यक्ती बघणार? कारण आता 4 नगरसेवक आहेत, अनेक पक्ष आहेत या निवडणुकीमध्ये. तुम्ही पक्ष बघणार की व्यक्ती बघणार? आम्ही एफ ग्रुपचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत, आयस फकीर, आझरभाई फकीर, त्यांच्या शब्दाखाली सगळी आमच्या इथली चौकातली त्यांना सहकार्य करणार. भले ते कोणताही पक्ष असू दे, भाजप असू दे, इतर कोणतेही पक्ष असू दे. पण तुमच्या मते कोल्हापूर महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं वाटतंय? भाजपची सत्ता यावी वाटते. का हो? आता तर सगळीकडे मोदी साहेबांचं वारा आहे, देवेंद्र फडणवीसचं वारा आहे, या इथं आहे. त्यांच्या वरती पण सरकार त्यांचं आहे, खाली राज्यात पण सरकार त्यांचं आहे. आता महानगरपालिकेची जर सत्ता जर झाली तर सगळ्यांची, तिघांची साखळी होते, कामं होतील जनतेची. यासाठी व्हावी ही इच्छा आहे. मी सध्या प्रभाग क्रमांक 4 मधील विचारमाळ परिसरामध्ये आहे. या मंडळाच्या एका कट्ट्यावर काही नागरिक जे आहेत ते गप्पा मारत बसले, आपण त्यांच्याशी बोलूयात. दादा नमस्कार. नमस्कार. आता महानगरपालिका निवडणुका सध्या सुरू आहेत, तर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझा तुम्हाला एक प्रश्न आहे की प्रशासनाचा जो काही 5 वर्षाचा कारभार सुरू होता तो कसा होता की नगरसेवकच बरा आहे? नगरसेवक बरा आहे. का हो? कारण प्रशासनाचा कारभार असा होता की मुकादमला फोन लावल्याशिवाय नाही गटर साफ होत नव्हतं. कारण नगरसेवक होते नाही तेव्हा त्यांच्या डोसक्यावर बसून काम करून घेत होते. बर, तुमच्या मध्ये काय वाटतंय नगरसेवक कसा असावा? नगरसेवक असा असावा की फक्त राजकारणापुरता नसावा, की गोरगरिबांच्या समस्यासाठी काय कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाला त्यावेळेस मदत करावा. स्वतःचा वाढदिवस आला तर मदत करावा. बाबासाहेबांची जयंती आली की स्वतः ते येणं नाही, आपल्या ऑफिसच्या दारात नसून ह्या भागामध्ये जयंती करावी, असा नगरसेवक असावा. खरं बघायला गेलं तर या सगळ्या प्रभागामध्ये दलित समाजाची संख्या जास्त आहे, त्याचबरोबर मुस्लिम समाजाची संख्या आहे, बहुजन समाज या मतदारसंघामध्ये येतोय. आता जर बघायला गेलं तर येणाऱ्या नगरसेवकाकडनं एक नागरिक म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहे? एक नागरिक म्हणजे कसं आहे की स्थानिक म्हणजे आमचा भाग येतोय पूर्ण 18 पगड जाते. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, संतश्री अण्णाभाऊ साठे, शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, गौतम बुद्ध, लवजी वस्ताद साळवे, ते सदर बाजार विचार जो भाग आहे तो पूर्ण महापुरुषांच्या विचारांच्या आधारे उभा आहे. आणि महापुरुषांच्या विचाराचा जो वारसदार नगरसेवक आहे त्याला आम्ही लोकमत करणार. नक्की. येणाऱ्या मतदान ज्या वेळेला आपण 15 जानेवारीला करणार आहे, या वेळेला तुम्ही डोळ्यासमोर पक्ष ठेवणार की व्यक्ती?
पक्षापेक्षा व्यक्तिमत्व ठेवणार, कारण का ज्या अडीअडचणी टायमाला पद असून दे किंवा नसून दे, या 8-9 वर्षामध्ये प्रशासनाकडं कालावधी होता त्यांचा, महानगरपालिकेकडं नगरसेवकांच्याकडे कोणतं पद नव्हतं. तर ज्या नगरसेवकांनी की ही जनता ही आपली घरचं कुटुंब आहे, हे राजकारण नसून कुटुंब समजले, त्या नगरसेवकाच्या मागं आम्ही राहणार ठामपणे. कोल्हापूर महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं वाटतं? कोल्हापूर नगरपालिकेवर अशा पक्षाची सत्ता यावी की निस्वार्थी जो पक्ष आहे, जो कुठल्याही महापुरुषाला सगळ्याला समान योजतोय, महापुरुषाची कामं करतोय. जसं कोल्हापुरातले शाहू महाराज आहेत, त्यांनी 18 पगड जातींनी जवळ एकत्र करून काम केलं. आमचे आराध्य दैवत छत्रपती शाहू महाराज आहेत, पण त्यांचे वारदार म्हणलं तर स्वतःचं कुटुंब उद्ध्वस्त करून या देशाची राज्यघटना लिहिली, स्वतःची 5 पोरं मेलीत या पूर्ण सर्व समाजासाठी. ते आमचे डॉक्टर बाबासाहेब परमपूज्य आंबेडकर आहेत. त्यांच्या विचारधारानेही नाही लोकमत पडणार, आणि त्या लोकमतामुळे का नाही मी असं म्हणणार नाही की कुठल्या पक्षाचा तिथं विजय होणार. खरं जी लोक बाबासाहेबांनी, शाहू महाराजांनी, शिवाजी महाराजांनी मानतात, अण्णाभाऊ साठे मानतात, लवजी वस्ताद मानतात, महात्मा ज्योतिराव फुले मानतात, त्यांचाच विजय, त्यांचाच झेंडा लागणार. नक्कीच. तुम्हाला काय वाटतंय दादा की महापालिकेचा प्रशासनाचा कारभार बरा होता की नगरसेवकच बरा? नगरसेवकच बरा होता. महानगरपालिकेच्या प्रशासनाचा कारभार म्हणजे अत्यंत काही भागात दुरावस्था झालेली आहे. आणि तसा आपण हक्काचा एक आपला माणूस म्हणून जो नगरसेवकाला जबाबदार धरतोय, तसं प्रशासनाला कोण जबाबदार धरत नाही. बर, तुम्ही यावेळेला पक्ष बघणार की व्यक्ती बघणार मतदान करत असताना? करत असताना आम्ही आपल्या स्थानिकचा, आपल्या हक्काचा आणि आपल्या भागाच्या जबाबदारीचा व्यक्ती बघणार. बर, कोल्हापूर महानगरपालिकेवर कोणाची सत्ता यावी, कोणत्या पक्षाची? आत्तापर्यंत आम्ही बघितलेल्या घडामोडीत जबाबदार असा पक्ष म्हणजे महायुती. महायुतीची सत्ता यावी आणि नाना कदम सारख्या साहेबांचं वारंवार महायुतीचं, शिंदे गटाचं आमच्यावरती अत्यंत कामाचा प्रभाव असल्यामुळे महायुतीची सत्ता यावी असं आम्ही म्हणतो. बर, आणि आमची इच्छा आहे की महायुती आघाडी यावी, आमची इच्छा आहे. कारण का आता माहिती आहे, परवाचा निकाल तुम्ही ऐकला असेल साहेब, भाजप सगळ्यात टॉपला आहे, 2 नंबर शिंदे गट, 3 नंबर राष्ट्रवादी. कारण हे लोकांचा कौल आहे, यात काय असं नाही की मतात काय फेरबदल केला असेल. खरं लोकांचा कौल म्हणजे कसं आहे, भाजप, शिंदे गट आणि राष्ट्रवादी. कारण हे 100% यशस्वी होतील, याची काय यात काय शंका नाही. दुधात दूध आणि पाण्यात पाणी होणार हे 100% सांगतो. मित्रा, तुला काय वाटतंय? तू तरुण आहेस, आपल्याला आता 4 नगरसेवक निवडायचे आहेत. हे नगरसेवक निवडत असताना तू व्यक्ती बघणार की पक्ष? मी पहिला व्यक्ती बघणार. पक्ष आम्ही बघत झालो आजपर्यंत, पण त्या पक्षाचा व्यक्ती सुद्धा आम्हाला आवडणार असावा, या भागातला स्थानिक असावा, चांगलं लोकात मिसळून काम करणार असावा, प्रभागाचा विकास याच्या डोळ्यासमोर असावा, या व्यक्तीशी आम्ही पाठीशी राहणार. आता या प्रभागाच्या अनुषंगाने आपण प्रभागात फिरत असतोय, बघत असतोय, काय वाटतंय आपल्या येणाऱ्या नगरसेवकाकडनं काय अपेक्षा आहेत? नाही, भागातील जे काही ते अवैध धंदे वगैरे आहेत त्या नगरसेवक स्थानिक लेवलने विचार करून ते म्हणजे तरुण पिढी आता या आहारी चालल्या, बरोबर, ते कुठे तर थांबलं पाहिजे, यासाठी ते प्रयत्नशील असणारा उमेदवार हवा. आणि या भागामध्ये जे नगरसेवक होते ह्याच्या अधोरे, त्यांच्या कालावधीमध्ये बघा की अवैध धंदे चालू होते आणि अजून बी आहेत. ह्यात फेरबदल व्हावा अशी आमची इच्छा आहे. महापालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी? आता केंद्रात जर बघितलं तर महायुतीची सरकार आहे, राज्यात पण बघितलं तर महायुती सरकार. आता त्या दृष्टीने बघितलं दोन्ही सरकारचा विकासाचा मुद्दा आणि अजेंडा त्याचा आता चालू आहे पूर्ण देशभर, राज्यभर. तसाच कोल्हापूर महानगरपालिकेवर सुद्धा महायुतीचा झेंडा फडकावा ही आमची तरुण युवकांची इच्छा आहे. कारण लाडक्या बहिणीसाठी जी योजना केलेली आहे शिंदे गटाने, ती बी आम्हाला कौतुकास्पद आहे आणि त्यांचंही आभार मानतो आम्ही. आणि आमच्या भागातील प्रमुख नाना कदम साहेब जे आहेत, ते लाडक्या बहिणीच्या योजनेतून पूर्ण सगळे राशन कार्ड असू दे, आधार कार्ड असू दे, प्रॉफिट कार्ड असू दे, कोणतंही काम जर असलं तर ते करायची ठामपणा भूमिका येतात. नाना कदम साहेबांचा इथेही मानलं तेवढा आभार कमी जाईल. महायुतीची सत्ता यावी आणि नाना कदम सारख्या साहेबांचं वारंवार महायुतीचं,
शिंदे गटाचं आमच्यावरती अत्यंत कामाचा प्रभाव असल्यामुळे महायुतीची सत्ता यावी असं आम्ही म्हणतो. दादा काय वाटतंय, गेल्या 5 वर्षांपासून महापालिकेची सत्ता कारभार सगळा सुरू होता. महापालिकेचा प्रशासनाचा कारभार चांगला आहे की नगरसेवक हवा? नगरसेवक हवा. प्रशासनाचं काय आहे, जर एखादं काम हे निघालं तर आपल्याला नगरपालिकेमध्ये जावं लागते. नगरसेवक असेल तर कसं आहे, आपल्याला ऑफिसवर गेलं तर आपलं काम होऊ शकतं. त्यामुळे नगरसेवक असणं गरजेचं आहे. पण तुमच्या मते काय वाटते, नगरसेवक कसा असावा? नगरसेवक हा समाजाभिमुख विचार करणारा असावा, निस्वार्थपणे समाजाचं काम करणारा असावा, संविधानाला कायद्याला धरून चालणारा असावा, असा नगरसेवक असावा. येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आता तुम्ही 15 जानेवारीला मतदानाचा हक्क बजावणार आहात. हे हक्क बजावत असताना डोळ्यासमोर तुम्ही पक्ष ठेवणार की व्यक्ती ठेवणार? डोळ्यासमोर निश्चितच व्यक्ती ठेवणार. जी चांगली व्यक्ती असेल, जे समाजासाठी काम करणारे असेल, अशाच व्यक्तीला आम्ही निवडून देणार. तिथं पक्षाचा विचार केला जाणार नाही. एक शेवटचा माझा तुम्हाला प्रश्न आहे, कोल्हापूर महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं तुम्हाला नागरिक म्हणून वाटतं? हे एक फार मोठं धर्मसंकट आहे, असं सांगू शकणार नाही. पण येणारी सत्ता ही निश्चितच म्हणजे संविधानाला धरून काम करणारे असेल असं मला वाटतं. तर एकूणच आपण पाहिलं की प्रभाग क्रमांक 4 मधील विविध भागामध्ये आपण ज्यावेळेला फेरफटका मारला, नागरिकांशी संवाद साधला, त्यावेळेला नागरिकांचं मत असं होतं की प्रशासनाचा जो कारभार होता तो प्रशासनाचा कारभार बिलकुल आम्हाला पचलेला नाही आहे. कारण प्रत्येक तक्रारी ज्या असतील त्या तक्रारी घेऊन नगरपालिकेमध्ये जावं लागत होतं. मात्र नगरसेवक जर असेल त्याला आपण त्या नगरसेवकाला आपल्या तक्रारी मांडू शकतो, सहज भेटता येऊ शकतं. दुसरीकडं पक्षाच्या बाजूने जर बोला गेलं तर महापालिकेवर संविधान जपणारी, कायदा जपणारा पक्ष असावा, समाजाभिमुख चेहरा घेऊन तो पक्ष महापालिकेत काम करेल असा पक्ष सत्तेवर यायला हवा, अशा देखील प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केलेल्या आहेत. येत्या 15 जानेवारीला मतदान होतंय. दुसऱ्याच दिवशी 16 जानेवारीला मतमोजणी आणि निकाल होणार आहे. त्यामुळं येणाऱ्या या निवडणुकीमध्ये कोल्हापूरकरांचा कौल कोणत्या पक्षाला, कोणत्या नगरसेवकाला आणि त्यांच्या मनातला नगरसेवक कोण हे स्पष्ट होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर.